हॅलो स्टुडंट्स, वेलकम. मायसेल्फ दिनेश. तर हा आहे हीट चॅप्टरचा थर्ड पार्ट आणि या व्हिडिओमध्ये आपण आणखी पुढचे 2 टॉपिक्स डिस्कस करणार आहोत. त्यातला पहिला आहे ड्यू पॉईंट अँड ह्युमिडिटी आणि सेकंड युनिट ऑफ हीट. ठीक आहे, तर हे 2 टॉपिक्स आपण या व्हिडिओमध्ये इन डिटेल डिस्कस करणार आहोत. तुम्ही वाटल्यास याचे स्क्रीनशॉट काढू शकता. तर मग पहिला टॉपिक आहे ड्यू पॉईंट अँड ह्युमिडिटी. आता बघा टॉपिक काय आहे, ड्यू पॉईंट अँड ह्युमिडिटी. तर ड्यू याचा अर्थ काय होतो, ज्याला मराठीत म्हणतात दव. ओके, दव म्हणजे काय, तर तुम्ही बघा हिवाळ्यात वगैरे जे गवत असतं त्या गवतांवर तुम्ही असे पाण्याचे थेंब साचलेले दिसतात बघा सकाळी. हिवाळ्याच्या सीझनमध्ये मोस्टली पाहायला मिळतात. तर त्यांना आपण काय म्हणतो, त्यांना म्हणतो आपण दवबिंदू. ओके, तर दवबिंदू याच्यासाठी इंग्रजी शब्द आहे ड्यू ड्रॉप. ओके, म्हणजे दवबिंदू. तर इथे आहे शब्द ड्यू पॉईंट, म्हणजे हा जो दव आहे किंवा जो पाण्याचा जो थेंब आहे तो कुठल्या पॉईंटवर फॉर्म होणार. पॉईंट म्हणजे नेचरमधल्या ज्या कंडिशन्स आहेत, ॲटमॉस्फिअरमधल्या कंडिशन्स, म्हणजे कुठल्या टेम्परेचरवर, कुठल्या प्रेशरवर, कुठल्या वॉटर वेपर कंटेंटवर तो फॉर्म होणार, त्याला म्हणतात ड्यू पॉईंट. ठीक आहे, तर त्याला डिस्कस करणारच आहोत आपण पुढे, तुम्हाला समजणार. तर इथे बेसिकली मग पहिला आहे ड्यू पॉईंट, म्हणजे हा दवबिंदू कुठल्या पॉईंटवर फॉर्म होणार. ठीक आहे, आणि सेकंड आहे की ह्युमिडिटी. आता ह्युमिडिटी याला म्हणतात आर्द्रता. म्हणजे काय, तर ॲटमॉस्फिअरमध्ये वॉटर वेपर किती आहे ते म्हणजे ह्युमिडिटी. काय आहे पाहणारच आहोत. फक्त एवढं लक्षात घ्या की दवबिंदू आणि पाण्यामध्ये आणि ॲटमॉस्फिअरमध्ये जे वॉटर वेपर आहे त्यांच्यामधलं रिलेशन काय आहे आणि ते कशा पद्धतीने फॉर्म होतात किंवा काय कंडिशन्स आहेत नेसेसरी, तेच बेसिकली आपण ह्या टॉपिकमध्ये डिस्कस करणार आहोत. तर सर्वात आधी मग आपण पाहणार आहोत की ह्युमिडिटी म्हणजे काय. ठीक आहे, तर ह्युमिडिटी याला मराठीत म्हणतात आर्द्रता. म्हणजेच नेमकं काय, तर प्रेझेन्स ऑफ मॉइश्चर इन ॲटमॉस्फिअर. आता मॉइश्चर म्हणजे काय, तर मॉइश्चर म्हणजे वॉटर वेपर्स. वॉटर वेपर्स जे की कुठे असतील, ॲटमॉस्फिअरमध्ये. वॉटर वेपर्स म्हणजे काय, तर पाण्याची बाष्प. आता हे बघा, आपल्या पृथ्वीवर जर बघाल तर टोटल 71% हे पाणी आहे. ओके, 71% पूर्ण पाणी आहे आपल्या पृथ्वीवर आणि 21% जमीन आहे. ठीक आहे, तर बघा 71% हे जे पाणी आहे त्यातलं हे पाणी जे आहे ते सनरेजमुळे किंवा सूर्याच्या उष्णतेमुळे सतत इव्हॅपोरेट होत असतं. ओके, म्हणजेच काय, तर त्याचं बाष्पामध्ये कन्वर्जन होत असतं, इव्हॅपोरेट होत असतं ते. ओके, आणि वरती ॲटमॉस्फिअरमध्ये जात असतं. त्यामुळे ॲटमॉस्फिअरमध्ये काय असतात मग, वॉटर वेपर म्हणजे पाण्याचं बाष्प. ठीक आहे, तर आपल्याकडे मग आता काय आहे, वॉटर वेपर्स आहेत आणि हे खूप मोठ्या प्रमाणात असतात ॲटमॉस्फिअरमध्ये. ठीक आहे, खूप मोठ्या प्रमाणात, कारण वॉटरचं जे पर्सेंट आहे अर्थवर ते 71% आहे. म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर पाणी आहे आणि ते पाणी सतत इव्हॅपोरेट होत असतं, त्याचं बाष्पीभवन होत असतं. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर वॉटर वेपर्स हे ॲटमॉस्फिअरमध्ये प्रेझेंट आहे. ठीक आहे, आणि हेच जे वॉटर वेपर्स जे ॲटमॉस्फिअरमध्ये प्रेझेंट आहेत तेच बेसिकली आहे मॉइश्चर. आपण म्हणतो की एक आता मॉइश्चर ज्याला आपण दमटसुद्धा म्हणतो. ठीक आहे, म्हणजे आपण म्हणतो की वातावरणात मॉइश्चर आहे. म्हणजेच काय, तर वातावरणामध्ये पाण्याचं प्रमाण जे आहे ते जास्त आहे. पाणी म्हणजे कुठल्या फॉर्ममध्ये, वॉटर वेपरच्या फॉर्ममध्ये. ठीक आहे, म्हणजेच ॲटमॉस्फिअरमध्ये वॉटर वेपर्स जास्त आहे, म्हणजेच ॲटमॉस्फिअरमध्ये मॉइश्चर जास्त आहे. तर मॉइश्चर म्हणजे काय, वॉटर वेपर्स प्रेझेंट इन एअर. ओके, ठीक आहे, आणि हे जे मॉइश्चर एअरमध्ये आहे तर त्यालाच बेसिकली म्हणतात ह्युमिडिटी. म्हणजे मग ह्युमिडिटी काय आहे, तर प्रेझेन्स ऑफ मॉइश्चर इन ॲटमॉस्फिअर. ॲटमॉस्फिअर म्हणजे वातावरणामध्ये जर मॉइश्चर असेल म्हणजेच वॉटर वेपर्स असतील तर आपण म्हणू की ते जे वातावरण आहे ते ह्युमिड आहे किंवा वातावरणात ह्युमिडिटी आहे.
तर मग ह्युमिडिटी म्हणजे काय, प्रेझेन्स ऑफ मॉइश्चर इन ॲटमॉस्फिअर. आता हे जे वॉटर वेपरचं जे प्रमाण आहे जे हवेमध्ये किंवा ॲटमॉस्फिअरमध्ये प्रेझेंट असतं ते डिपेंड असतं दोन गोष्टींवरती. एक तर व्हॉल्यूम ऑफ एअर, म्हणजे त्या हवेचा व्हॉल्यूम किती आहे. व्हॉल्यूम काय आहे माहिती आहे तुम्हाला. व्हॉल्यूम काय असतं, व्हॉल्यूमचा फॉर्म्युला लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट. ओके, जर समजा मीटरमध्ये असेल तर मीटर क्यूब, बरोबर. तर व्हॉल्यूम म्हणजे काय, समजा एखादा चौकोन असेल, ठीक आहे, असा जर चौकोन असेल आणि तो वरतीसुद्धा त्याची हाईट असणार, बरोबर, तर त्याचा काय असतं, एक व्हॉल्यूम असतो असं स्पेसिफिक, बरोबर. असा जर चौकोन असेल तर हा पूर्ण त्याच्या आतमधला व्हॉल्यूम, बरोबर. हा त्याचा एरिया लेंथ इंटू ब्रेथ आणि वरची हाईट, बरोबर. तर मग हा व्हॉल्यूम किती आहे एअरचा, म्हणजेच एखाद्या रिजनमध्ये एअर किती प्रमाणात आहे, ठीक आहे, ते म्हणजे व्हॉल्यूम. ओके, आणि एअर किती प्रमाणात आहे आणि अगेन तिथलं टेम्परेचर काय आहे, तर ह्या दोन गोष्टींवर डिपेंड असतं की तिथे वॉटर वेपर किती असणार. म्हणजे समजा तुमच्या घराकडे जे ॲटमॉस्फिअर आहे, तर तुम्ही जर कन्सिडर केलं तुमच्या घराजवळचा एखादा परिसर, त्यातला तुम्ही कितीतरी समजा काही परिसर एवढा सिलेक्ट केला आणि तुम्हाला आता हे माहिती करायचं आहे की तिथे वॉटर वेपर किती असायला पाहिजे. ओके, तर ते कुठल्या गोष्टींवर अवलंबून असणार, तर तिथला व्हॉल्यूम तुम्ही किती घेतला आहे एअरचा, ओके, आणि तिथे टेम्परेचर किती आहे, तर त्या गोष्टींवर डिपेंड करणार की तिथे वॉटर वेपर किती असणार. ठीक आहे, मग हे जर वॉटर वेपर जर समजा जास्त असणार, ओके, म्हणजे आता बघा व्हॉल्यूम आणि टेम्परेचर याच्यानुसार डिपेंड असणार की कोणत्या एरियामध्ये किती वॉटर वेपर असणार, बरोबर. मग समजा हे वॉटर वेपर त्या लिमिटपेक्षा, म्हणजे एक लिमिट आहे की एवढं वॉटर वेपर असायला पाहिजे जर टेम्परेचर एवढं असणार आणि व्हॉल्यूम एवढा असणार तर, बरोबर. परंतु जेव्हा हे वॉटर वेपर जास्त होतात तेव्हा मग हे वॉटर वेपर कन्वर्ट होतात ड्रॉपलेट्समध्ये, याला आपण म्हणतो ड्यू ड्रॉप्स, म्हणजे दवबिंदू. म्हणजे बघा जे ॲटमॉस्फिअरमध्ये मॉइश्चर आहे तेच बेसिकली, किंवा जी ह्युमिडिटी आहे तेच बेसिकली ड्यू ड्रॉप्समध्ये कन्वर्ट होत आहे, बरोबर. कारण जे दवबिंदू फॉर्म होतात किंवा ते जे बनतात ते कशापासून बनतात मग, तर वॉटर वेपर्स प्रेझेंट इन एअर. ठीक आहे, जे वॉटर वेपर्स हवेमध्ये आहे, एअरमध्ये प्रेझेंट आहे, त्यांच्याचपासून त्यांचं कंडेन्सेशन होतं. ओके, कंडेन्सेशन होणे म्हणजे काय, तर ती वस्तू घट्ट होणे किंवा तिथले जे मॉलिक्युल्स आहेत ते जवळ येणे. ओके, म्हणजे जे वेपर्स आहेत ते मग घट्ट होतात आणि त्यांच्यापासूनच एक ड्यू ड्रॉप म्हणजे पाण्याचा थेंब किंवा त्यालाच आपण दवबिंदू असं म्हणतो. ठीक आहे, म्हणजेच म्हणजे आता एक लिमिट असणार आपल्याकडे वॉटर वेपर किती आहे, तर ह्या दोन गोष्टींवर डिपेंड असणार. मग एखाद्या एरियामध्ये एवढं वॉटर वेपर असणार, परंतु त्यापेक्षा जर जास्त वॉटर वेपर झालं तर मग त्याचं कन्व्हर्जन ड्रॉपलेटमध्ये होतं, ज्याला आपण ड्यू ड्रॉप्स म्हणतो. मग आता हे जे वॉटर वेपरचं जे प्रमाण आहे ते एखाद्या हवेमध्ये किंवा ॲटमॉस्फिअरमध्ये किती प्रमाणात आहे त्यानुसार बेसिकली आपण म्हणू शकतो की दवबिंदू हे बनणार किंवा ड्यू ड्रॉप्स बनणार, हे त्याच्यावर डिपेंड असतं, बरोबर. मग एखाद्या एअरमध्ये वॉटर वेपर किती आहे हे ठराविक अमाऊंटमध्ये असणार, कारण हे दोन गोष्टींवर डिपेंड करतं, एक तर व्हॉल्यूम आणि दुसरं टेम्परेचर. त्यानुसार तिथे वॉटर वेपर्स प्रेझेंट असणार. परंतु हे जर वॉटर वेपर जास्त असतील तर मग त्याचा ड्यू ड्रॉप फॉर्म होणार. ओके, तर मग अशी एअर ज्या एअरमध्ये हे वॉटर वेपरचं प्रमाण जास्त असतं, ओके, तर तशा एअरला म्हणतात सॅच्युरेटेड एअर. ठीक आहे, व्हेन एअर कंटेन्स मॅक्सिमम पॉसिबल वॉटर वेपर इट इज सेड टू बी सॅच्युरेटेड विथ वॉटर वेपर. तर सॅच्युरेटेड म्हणजे काय, तर सॅच्युरेशन म्हणजे विरघडणे, सिम्पली असं अर्थ तुम्ही घेऊ शकता. विरघडणे, सॅच्युरेटेड होणे म्हणजे बघा एक गिलास मी जर पाणी घेतलं आणि त्यात जर मी मीठ टाकलं आणि त्याला जर असं फिरवलं तर ते मीठ त्यात विरघडतं. ओके, तर त्याच्यामुळे जे काही सोल्युशन फॉर्म होतं त्यालाच बेसिकली म्हणतात सॅच्युरेटेड सोल्युशन ऑफ वॉटर. ठीक आहे, कारण तिथे आपण सोल्युशन बनवलं आहे म्हणून त्याला म्हणणार सॅच्युरेटेड. सॅच्युरेटेड का म्हणतोय आपण, कारण ते मीठ पूर्णपणे त्यात विरघडलं आहे म्हणून, तर ते झालं सॅच्युरेटेड. तसंच इथे सुद्धा आपण एअरला म्हणतोय की ती सॅच्युरेटेड आहे. म्हणजेच काय आहे, तर त्या एअरमध्ये सुद्धा वॉटर वेपर जे आहे ते पूर्णपणे विरघडले आहे किंवा तिथे एकजीव झाले आहे, म्हणजेच तिथे मिसळले आहे.
म्हणजे हवेत आता आपल्याकडे वॉटर वेपर जर विरघडले असतील किंवा त्यात जर मिसळले असतील त्या हवेमध्ये, तर अशा हवेला म्हणतात मग सॅच्युरेटेड विथ वॉटर वेपर किंवा सॅच्युरेटेड एअर. ठीक आहे. सो वेन एअर कंटेन मॅक्सिमम पॉसिबल वॉटर वेपर, जर एअरमध्ये मॅक्सिमम वॉटर वेपर्स असतील तर त्या हवेला म्हणतात सॅच्युरेटेड विथ वॉटर वेपर किंवा सॅच्युरेटेड एअर सिम्पली. ठीक आहे. आता अगेन जसं की आपण म्हटलं की वॉटर वेपर किती असणार हवेमध्ये हे डिपेंड असतं टेम्परेचरवर, बरोबर. तसंच हे सुद्धा की एखाद्या हवेमध्ये किती वॉटर वेपर्स असणार म्हणजे सॅच्युरेशन किती असणार नेमकं, तर ते सुद्धा डिपेंड असतं अगेन टेम्परेचरवर. डिपेंड्स ऑन टेम्परेचर ऑफ एअर. म्हणजे त्या हवेचं टेम्परेचर किती आहे त्यावर डिपेंड असणार की त्या एअरमध्ये वॉटर वेपर्स किती असणार, बरोबर. मग जर समजा त्या हवेचं जे टेम्परेचर आहे ते जर लो असणार, ठीक आहे, लो टेम्परेचर जर असणार त्या हवेचं, तर तिथे आपल्याकडे मग वॉटर वेपरचं जे प्रमाण आहे ते सुद्धा आपल्याला कमी लागणार त्यांना कंडेन्स व्हायला किंवा सॅच्युरेट व्हायला. म्हणजे काय आता इथे समजून घ्या बघा. आता जर समजा हवेचं जर टेम्परेचर आहे ते जर कमी असणार, बरोबर, ते जर कमी असणार तर जे पाणी आता इव्हॅपोरेट झालं आहे, त्याचे वॉटर वेपर्स फॉर्म झाले आहे, ते वरती जाणार नाही, खूप वरती जाणार नाही. का बरं? कारण तर टेम्परेचर कमी आहे म्हणून. ओके, टेम्परेचर कमी आहे म्हणून ते जास्ती वरती जाणार नाही किंवा जे पाणी आहे ते आणखी पुन्हा वेपरमध्ये कन्वर्ट होणार नाही. ते ज्या स्टेटमध्ये आहे त्याच स्टेटमध्ये म्हणजे लोअर लेअरमध्ये ॲटमॉस्फिअरच्या प्रेझेंट राहणार, बरोबर आहे. त्यामुळे मग काय होणार की मोठ्या प्रमाणावर वॉटर वेपर एअरमध्ये प्रेझेंट राहणार. ठीक आहे. आणि मोठ्या प्रमाणावर जर किंवा मोर वॉटर वेपर जर असणार तर ते कन्वर्ट होणार आणि ड्यू ड्रॉप फॉर्म होणार. ठीक आहे. म्हणजे लो टेम्परेचर जर असणार तर आपल्याला लेस वॉटर वेपर लागणार किंवा लेस वॉटर वेपर प्रेझेंट असणार टू सॅच्युरेट द एअर. ओके. आणि सॅच्युरेटेड एअर म्हणजे कुठली एअर? तर ज्यात वॉटर वेपर प्रेझेंट आहे अशी. लो टेम्परेचर त्यामुळे आपल्याला लेस वॉटर वेपर लागणार कारण ऑलरेडी वॉटर वेपर ॲटमॉस्फिअरमध्ये आहे, त्यामुळे वॉटर वेपर आपल्याला कमी लागणार सॅच्युरेट करायला एअरला. जसं की आता एका एक्झाम्पलने समजून घ्या बघा. सपोज एखादा एक एरिया आहे तुम्ही सिलेक्ट केला आहे, तर त्या एरियामध्ये टेम्परेचर आहे 40 डिग्री. ओके, 40 डिग्री सेल्सिअस त्या एरियामधलं टेम्परेचर आहे आणि तिथे जो एअरचा जो व्हॉल्यूम आहे तो तुम्ही म्हणू शकता की 49 ग्रॅम वेपर पर kg ऑफ ड्राय एअर. म्हणजे 49 ग्रॅम वेपर किंवा वॉटर वेपर जे आहे ते प्रेझेंट आहे त्या एअरमध्ये पर kg ऑफ ड्राय एअर. ठीक आहे. मग आता दोन्ही कंडिशन आहे बघा आपल्याकडे. एक आहे जी व्हॉल्यूम ऑफ एअर आणि दुसरं आहे टेम्परेचर. ठीक आहे. मग आता ह्या हवेमध्ये काही अमाऊंटमध्ये वॉटर वेपर प्रेझेंट असणार, बरोबर. काही अमाऊंटमध्ये वॉटर वेपर प्रेझेंट असणार. मग ह्या अमाऊंटपेक्षा जर जास्त वॉटर वेपर झाली तर ते कंडेन्स होणार. ओके, कंडेन्स होणार ते आणि त्याचं ड्यू ड्रॉपमध्ये कन्वर्जन होणार. परंतु समजा हे जे टेम्परेचर किंवा हे जे व्हॉल्यूम आहे ते जर कमी जास्त प्रमाणात असतील, ओके, ते जर कमी जास्त प्रमाणात असतील तर तिथे वॉटर वेपरचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे त्या एअरमध्ये ते सुद्धा कमी जास्त प्रमाणात असणार, बरोबर आहे. म्हणजे जर समजा ते वॉटर वेपर जर कमी असतील तर ऑब्व्हियसली त्याचं कन्वर्जन जी ड्यू ड्रॉप आहे त्यामध्ये होणार नाही किंवा ड्रॉपलेट्स वॉटर ड्रॉपलेट्स फॉर्म होणार नाही. ओके. म्हणजेच बेसिकली तुम्हाला सांगायचं मला काय आहे की जर एअरमध्ये मॅक्सिमम पॉसिबल वॉटर वेपर्स असतील, ओके, मॅक्सिमम वॉटर वेपर असतील मोर दॅन, ओके, किंवा मोर वॉटर वेपर्स असतील, मॅक्सिमम वॉटर वेपर असतील, म्हणजेच काय तर एअर जी आहे ती सॅच्युरेटेड असणार तर ती वॉटर ड्रॉपलेट फॉर्म करणार, बरोबर. आणि अशी एअर ज्यामध्ये वॉटर ड्रॉपलेट्सचं जे प्रमाण आहे ते कमी असतं त्या एअरला म्हणतात मग अनसॅच्युरेटेड. ओके. सो ही एअर आहे मग सॅच्युरेटेड एअर की ज्यात वॉटर वेपरचं जे प्रमाण आहे ते मोठ्या प्रमाणात आहे किंवा खूप जास्त आहे. ओके. आणि मग अशी एअर ज्यात वॉटर वेपरचं प्रमाण जास्त आहे ती झाली सॅच्युरेटेड. आणि अशी एअर ज्यात वॉटर वेपरचं प्रमाण जे आहे ते कमी आहे तर तिला म्हणतात मग अनसॅच्युरेटेड एअर. सो वेन एअर कंटेन लेस वॉटर वेपर दॅन मॅक्सिमम लिमिट देन एअर इज कॉल्ड अनसॅच्युरेटेड. म्हणजे हवेत जर वॉटर वेपरचं प्रमाण हे मॅक्सिमम लिमिटपेक्षा कमी असणार
ओके, लेस असणार, कमी असणार, तर तिला म्हणतात मग अनसॅच्युरेटेड एअर. ठीक आहे. बघा आता एकदा याला केअरफुली बघा. आपल्याला काय करायचं होतं, तर आपल्याला ड्यू ड्रॉप्स किंवा ड्रॉपलेट्स, वॉटर ड्रॉपलेट्स फॉर्म करायचे होते. पाण्याचे छोटे ड्रॉप्स किंवा दवबिंदू फॉर्म करायचे होते. तर आपल्याला मग माहिती होतं की हे दवबिंदू कधी फॉर्म होणार, जर ॲटमॉस्फिअरमध्ये वॉटर वेपर प्रेझेंट असणार तर, म्हणजे ॲटमॉस्फिअरमध्ये वॉटर असणार तर त्याचंच कंडेन्सेशन होऊन, म्हणजे ते मॉलिक्युल्स एकत्र येऊन त्यापासून एक ड्रॉप फॉर्म होणार. बरोबर. म्हणजे सगळ्यात आधी तर त्यासाठी काय असलं पाहिजे, तर प्रेझेन्स ऑफ मॉइश्चर इन ॲटमॉस्फिअर, म्हणजेच ह्युमिडिटी असली पाहिजे. बरोबर. मग ही ह्युमिडिटी म्हटलं म्हणजेच प्रेझेन्स ऑफ मॉइश्चर, हे दोन गोष्टींवर डिपेंड असतं, एक व्हॉल्यूम आणि दुसरं टेम्परेचर. ठीक आहे. मग जर समजा हे वॉटर वेपरचं जे प्रमाण आहे ते जास्त असणार तर त्याचं कन्व्हर्जन होणार आणि किंवा त्याचं कॉन्डेन्सेशन होणार आणि त्यापासून ड्यूड्रॉप्स फॉर्म होणार. ठीक आहे. मग यातही आपल्याला असं लक्षात आलं की आपल्याकडे दोन टाईप्सच्या एअर असतात. एक असते सॅच्युरेटेड, दुसरी अनसॅच्युरेटेड. सॅच्युरेटेड एअर म्हणजे कुठली एअर, तर ज्यात वॉटर वेपरचं प्रमाण जास्त आहे. ओके. मग वॉटर वेपरचं प्रमाण जास्त आहे आणि ती एअरमध्ये विरघळूनसुद्धा आहे. ओके, म्हणजे सॅच्युरेटेड आहे, तर अशा एअरला म्हणतात मग सॅच्युरेटेड एअर. तीसुद्धा अगेन टेम्परेचरवर डिपेंड करते. ओके. आणि अशीसुद्धा एक एअर असते की ज्यात वॉटर वेपरचं प्रमाण जर कमी असेल तर अशा एअरला म्हणतात अनसॅच्युरेटेड एअर. ओके. म्हणजे आता तुम्हाला लक्षात आलं असेल की आपल्याला जर ड्रॉपलेट फॉर्म करायचे असतील तर कुठली एअर पाहिजे, मग सॅच्युरेटेड एअर. का बरं, कारण त्यात वॉटर वेपरचं प्रमाण मॅक्सिमम आहे किंवा जास्त आहे. ओके. आणि मग हेच वॉटर वेपर कंडेन्स होऊन वॉटर ड्रॉपलेट फॉर्म करणार. म्हणजे आपल्याला वॉटर ड्रॉपलेट किंवा ड्यू ड्रॉप जर फॉर्म करायचा असेल तर आपल्याला पाहिजे आहे मग सॅच्युरेटेड एअर. ओके. आणि ज्या एअरमध्ये हे वॉटर किंवा वॉटर वेपरचं प्रमाण कमी असतं त्या एअरला म्हणतात मग अनसॅच्युरेटेड एअर. बरं. मग ड्यू ड्रॉपसाठी आपल्याला सॅच्युरेटेडच एअर असली पाहिजे, हे कंडिशन आहे. सॅच्युरेटेड एअर असणार तर आपल्याकडे दवबिंदू किंवा जे ड्यू ड्रॉप्स आहेत ते फॉर्म होणार किंवा वॉटर ड्रॉपलेट फॉर्म होणार. ठीक आहे. परंतु आपल्याकडे जर समजा असा एखादा प्रदेश असेल की ज्यात अनसॅच्युरेटेड एअर असणार, नेहमी अनसॅच्युरेटेडच एअर राहत असेल, म्हणजे तिथलं जे एअर आहे त्यात वॉटर ड्रॉपलेट किंवा वॉटर ड्रॉपलेटचं प्रमाण हे खूप कमी असतं, नेहमी कमी असतं. जसं की एखादा डेझर्ट घेतला. ओके. डेझर्ट म्हणजे वाळवंट. ठीक आहे. मग डेझर्ट एरियामध्ये काय असणार की जे वॉटर ड्रॉपलेट आहे किंवा, कारण त्या एरियामध्ये पाण्याचं प्रमाण आधीच कमी असतं. बरोबर. त्यामुळे त्या एरियामध्ये वॉटर ड्रॉपलेटसुद्धा खूप कमी असणार एअरमध्ये, म्हणजे ती एअर कुठली झाली मग अनसॅच्युरेटेड एअर. मग ह्या एअरमध्ये जर आपल्याला जर समजा ड्यू ड्रॉप्स फॉर्म करायचे असतील तर मग कसं करता येईल, तर त्यासाठी आता जरा मागे जा, कारण मी तुम्हाला सांगितले की वॉटर वेपरपासून ड्रॉपलेट्स बनतात. मग वॉटर वेपर डिपेंड असतं व्हॉल्यूम ऑफ एअर आणि टेम्परेचरवर. बरोबर. मग आता बघा, व्हॉल्यूम ऑफ एअर तर कॉन्स्टंट राहणार, कितीही तुम्ही घेतला एरिया तर तो सारखाच राहणार, त्याला तुम्ही काही चेंज करू शकत नाही. मग तुम्ही काय चेंज करू शकता, तर टेम्परेचर. म्हणजे टेम्परेचर जर तुम्ही कमी जास्त केलं तर तिथलं वॉटर वेपरचं जे प्रमाण आहे ते सुद्धा कमी जास्त होऊ शकतं. ओके. म्हणजे टेम्परेचर जर तुम्ही चेंज केलं तर तुम्ही वॉटर वेपरचं प्रमाण कमी जास्त करू शकता. ओके. आणि त्यातूनच मग तुम्ही ड्यू ड्रॉपसुद्धा फॉर्म करू शकता. याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तर वॉटर वेपरचं प्रमाण त्या एअरमध्ये वाढवावं लागेल. ओके. आणि हे कधी वाढणार, जेव्हा तुम्ही त्याचं टेम्परेचर कमी करणार तेव्हा. ओके. म्हणजे तुम्हाला जर सॅच्युरेटेड एअरला अनसॅच्युरेटेड एअरला सॅच्युरेटेड एअरमध्ये कन्वर्ट करायचं आहे. कशासाठी, तर ड्यू ड्रॉप्स फॉर्म करण्यासाठी. अनसॅच्युरेटेड एअरला सॅच्युरेटेड एअरमध्ये कन्वर्ट करायचं आहे. मग तुम्हाला काय करावं लागेल, तर टेम्परेचर त्याचं कमी करावं लागेल. ओके. कारण आपण पाहिलं आहे टेम्परेचर जर कमी असणार तर आपल्याला वॉटर वेपर कमी लागणार सॅच्युरेट होण्यासाठी. बरोबर आहे. सॅच्युरेट होण्यासाठी कमी लागणार, म्हणून मग आपल्याला टेम्परेचर कमी करावं लागेल. ओके. सो मग यातलं टेम्परेचर आपण कमी करणार. ओके. आणि टेम्परेचर कमी केल्यामुळे तिथली जी एअर आहे त्यातलं मॉइश्चरचं प्रमाण किंवा वॉटर वेपरचं प्रमाण वाढणार आणि त्यामुळे ती एअर मग सॅच्युरेटेड होणार वॉटर वेपरसोबत. ठीक आहे. म्हणजे बघा, आता अनसॅच्युरेटेड एअरलासुद्धा आपण सॅच्युरेटेड एअरमध्ये कन्वर्ट करू शकतो, म्हणजे त्यापासून दवबिंदू किंवा ड्यू ड्रॉप्स फॉर्म होऊ शकतात. पण कधी, जर त्याचं टेम्परेचर हे डिक्रीज केलं गेलं,
टेम्परेचरपेक्षा. ओके, सो वेन अनसॅच्युरेटेड एअर ॲट अ सर्टन टेम्परेचर, जे काही टेम्परेचर असणार ते टेम्परेचर, मग त्या टेम्परेचरला जर डिक्रीज केलं बिलो इट्स टेम्परेचर, ओके, टू रीच अ टेम्परेचर टू बिकम सॅच्युरेटेड विथ वेपर. ह्याला कमी केलं गेलं त्याच्या ओरिजिनल टेम्परेचरपेक्षा. किती टेम्परेचरवर? तर अशा टेम्परेचरवर की जिथे ती सॅच्युरेटेड होणार वॉटर वेपरसोबत. ओके, आणि हेच जे टेम्परेचर आहे त्याला म्हणतात ड्यू पॉईंट टेम्परेचर. म्हणजे ह्या टेम्परेचरवर मग ड्यू पॉईंट फॉर्म होणार. ओके, किंवा या टेम्परेचरला म्हणतात बेसिकली ड्यू पॉईंट टेम्परेचर. मग आपला टॉपिक होता ड्यू पॉईंट. ओके, म्हणजे दवबिंदू कुठल्या पॉईंटला फॉर्म होणार? तर अशा टेम्परेचरला दवबिंदू फॉर्म होणार की जिथे आपण ते अनसॅच्युरेटेड एअरचं टेम्परेचर कमी करणार आणि अशा एका टेम्परेचरला येऊ की जिथे ती एअर सॅच्युरेट होणार वॉटर वेपरसोबत. ओके, सॅच्युरेट होणार म्हणजे तिथे प्रॉपरली एअर जी आहे ती सॅच्युरेटेड होणार, म्हणजे विरघळणार, म्हणजे प्रॉपरली मिक्स होणार, म्हणजे तिथे वॉटर वेपरचं प्रमाण वाढणार आणि त्यामुळे मग दवबिंदू किंवा ड्यू फॉर्म होणार, दव फॉर्म होणार. तर त्या टेम्परेचरला म्हणतात मग ड्यू पॉईंट टेम्परेचर. मग आता तुम्हाला माहिती असेल कदाचित की आपल्याकडे 2 टाईपच्या एअर असतात. एक असते ह्युमिड एअर, ओके, ज्याला आपण म्हणतो दमट हवा. ओके, मराठीत तुम्ही दमट म्हणता. आणि एक असते ड्राय एअर. तर ड्राय एअर कुठली एअर? तर ड्राय एअर म्हणजे कोरडी हवा ज्याला आपण म्हणतो ती. ओके, सो दमट हवा म्हणजे किंवा कोरडी हवा, तर दमट हवा अशी हवा असते ज्यात वॉटर वेपर मोठ्या प्रमाणात प्रेझेंट असतात. ओके, मोर असतात किंवा म्हणू शकता तुम्ही. आणि ड्राय एअर अशी एअर असते की ज्यात वॉटर वेपर हे लेस असतात किंवा कमी असतात. ठीक आहे, मग आता हे कुठल्या गोष्टींवर डिपेंड असतं? तर आता आय थिंक तुम्हाला लक्षात आलं आहे. पहिली गोष्ट म्हणजे एकतर वॉटर वेपर किती आहे एअरमध्ये. ओके, आणि दुसरी गोष्ट की त्या एअरचं टेम्परेचर किती आहे. ओके, तर मग एखादी एअर ही ह्युमिड आहे की ड्राय आहे, म्हणजे ती हवा दमट आहे की कोरडी आहे, म्हणजेच त्यात वॉटर वेपरचं प्रमाण जास्त आहे की कमी आहे, हे कशावर डिपेंड असतं? तर तिथे वॉटर वेपर किती आहे ते, आणि सेकंड म्हणजे तिथलं टेम्परेचर किती आहे ते. ठीक आहे, मग आता टेम्परेचर जे आहे ते तर आपण थर्मोमीटरनी मोजून किंवा इतर जे इन्स्ट्रुमेंट्स आहेत आपल्याकडे त्यांनी तर मोजून आपण सांगू शकतो, बरोबर. परंतु एखाद्या एअरमध्ये वॉटर वेपर किती आहे हे आपण कसं काय सांगणार? ठीक आहे, तर मग त्यालाच मोजण्यासाठी एक युनिट तुम्ही म्हणू शकता किंवा एक फिजिकल क्वांटिटी आपल्याकडे आहे ज्याला म्हणतात ह्युमिडिटी. ओके, कारण ह्युमिडिटी म्हणजेच काय नेमकं की प्रेझेन्स ऑफ मॉइश्चर इन ॲटमॉस्फिअर. म्हणजे एखाद्या ॲटमॉस्फिअरमध्ये वातावरणामध्ये मॉइश्चर किती आहे तर यालाच आपण मोजतो ह्युमिडिटीने. ओके, बरं, त्याआधी एकदा बघा इथे आपण काय बघितलं आहे की आपल्याला जे डिओड्रॉप्स फॉर्म करायचे असतील तर आपल्याकडे 2 प्रकारच्या एअर असतात. एक असते सॅच्युरेटेड आणि दुसरी अनसॅच्युरेटेड. सॅच्युरेटेड म्हणजे ज्यात वॉटर वेपर आणि एअर पूर्णपणे सॅच्युरेटेड म्हणजे विरघळले असतात. तर अशा एअरमध्ये सहजतेने वॉटर ड्रॉपलेट्स फॉर्म होऊ शकतात, परंतु अनसॅच्युरेटेड एअरमध्ये फॉर्म होत नाही. मग अशावेळी काय केलं जातं तर त्या एअरचं टेम्परेचर लो केलं जातं किंवा कमी केलं जातं. ओके, आणि त्यामुळे ती जी एअर आहे ती सॅच्युरेटेड एअरमध्ये कन्वर्ट केली जाते. ओके, आणि मग त्यापासून दवबिंदू फॉर्म होऊ शकतात. ठीक आहे, तर मग असं जे टेम्परेचर आहे की ज्या टेम्परेचरवर ती एअर केली जाते, म्हणजे आधी जर त्या एअरचं टेम्परेचर 40 असणार आणि आता जर त्याला 20वर कमी केलं गेलं आहे, ओके, डिक्रीज केलं गेलं आहे 20वर, तर ते जे 20 जे टेम्परेचर आहे त्याला म्हणतात मग ड्यू पॉईंट टेम्परेचर. ठीक आहे, आणि आता आपला टॉपिक होता की टेम्परेचर तर आपण मग हे काढू शकतो, हे ड्यू पॉईंट टेम्परेचर जे आहे ते आपण काढू शकतो टेम्परेचर मोजून, बरोबर, थर्मोमीटर किंवा इतर इन्स्ट्रुमेंटनी. परंतु वॉटर वेपर किती आहे हे कसं काय मोजणार आपण? तर त्याच्यासाठी 2 मेथड्स. एकच फिजिकल क्वांटिटी आहे बेसिकली, ती म्हणजे ह्युमिडिटी. फक्त 2 टाईप्समध्ये ती आहे. कुठल्या? तर त्यातला पहिला आहे मग ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी आणि दुसरा आहे रिलेटिव्ह ह्युमिडिटी. ठीक आहे, तर जसं की तुम्हाला आता नावातच दिसत आहे इथे ॲब्सोल्यूट. ॲब्सोल्यूट याचा अर्थ काय होतो की नक्की. ओके, म्हणजे बघा आपण म्हणतो की आता एखाद्याला म्हटलं आपण तू हे काम करणार का, तर तो म्हणणार येस ॲब्सोल्युटली, वाय नॉट. ओके, म्हणजे येस नक्की करणार. ओके,
नक्की, ॲब्सोल्यूट म्हणजे नक्की, म्हणजे याचा अर्थ की एखाद्या एअरमध्ये ह्युमिडिटी किती आहे, म्हणजे नेमकी ह्युमिडिटी किती आहे किंवा नक्की, ओके, म्हणजे फिक्स नेमकी एवढीच ह्युमिडिटी आहे. ठीक आहे. तर हे सांगण्यासाठी किंवा हे मेजर करण्यासाठी, कॅल्क्युलेट करण्यासाठी जी टर्म वापरली जाते किंवा फिजिकल क्वांटिटी वापरली जाते तिला म्हणतात मग ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी. ठीक आहे. म्हणजेच काय तर अमाऊंट ऑफ वॉटर वेपर प्रेझेंट इन एअर. ठीक आहे. तर ही क्वांटिटी यूज केली जाते कशासाठी, तर टू मेजर म्हणजे मोजणे. काय मोजणे, तर अमाऊंट किती प्रेझेंट आहे वॉटर वेपर एअरमध्ये. तर हे मोजण्यासाठी ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी यूज केली जाते. ओके. म्हणजेच काय तर मास ऑफ वेपर इन युनिट व्हॉल्यूम ऑफ एअर. युनिट व्हॉल्यूममध्ये किती मास वेपरचं प्रेझेंट आहे ते. आता व्हॉल्यूम म्हणजे काय तर तुम्हाला माहिती आहे. समजा हा जर चौकोन असेल तर याचा पूर्ण जो आतमधला एरिया आहे तो म्हणजे व्हॉल्यूम त्याचा. ओके. आणि त्या व्हॉल्यूममध्ये किती मास म्हणजे किती वजन एअरचं आहे त्याला म्हणतात बेसिकली ह्युमिडिटी. ठीक आहे. मग याचं युनिटसुद्धा त्यावरूनच तुम्हाला लक्षात येणार की मासचं युनिट असतं kg. ओके. आणि व्हॉल्यूमचं युनिट असणार मीटर क्यूब. सो याचं युनिट होणार मग kg/m³. व्हॉल्यूम ऑफ मास ऑफ वेपर इन युनिट व्हॉल्यूम ऑफ एअर. मास इन युनिट व्हॉल्यूम ऑफ एअर. ठीक आहे. तर ही आहे मग ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी. आणि त्याच्याच सारखी आहे एक रिलेटिव्ह ह्युमिडिटी. तर आता रिलेटिव्ह याचा अर्थ होतो कंपॅरिझन. रिलेटिव्ह म्हणजे समजा हा जर 10 स्पीडनी धावत असेल 10 किलोमीटर प्रति सेकंद आणि हा जर दुसरा असेल तो 20च्या स्पीडनी जात असेल तर आपण काय म्हणू की हा जो आहे तो ह्याच्या कंपॅरिझनमध्ये 10च्या स्पीडनी जास्त धावत आहे. बरोबर. जेव्हा की हा 20च्या स्पीडनी धावतो आहे, परंतु याच्या तुलनेत हा 10च्या स्पीडनी आणखी जास्त वेगाने धावतो आहे, कारण याची स्पीड आहे 20 आणि याची आहे 10 किलोमीटर. ठीक आहे. म्हणजेच काय तर हा याच्या रिलेटिव्हली याच्या रिलेटिव्हली 10च्या स्पीडने जास्त धावत आहे. म्हणजे रिलेटिव्ह म्हणजे एखाद्या गोष्टीच्या तुलनेत. ठीक आहे. मग इथे दोन गोष्टींची आपण रिलेटिव्ह क्वांटिटी किंवा रिलेटिव्ह ह्युमिडिटी काढणार आहोत, तुलनात्मक ह्युमिडिटी काढणार आहोत. ओके. तुलनात्मक आर्द्रता. ठीक आहे. तर ती आहे मग रिलेटिव्ह ह्युमिडिटी. तर मग याचा जो डेफिनेशन म्हणा किंवा याचा सिम्पली फॉर्म्युला म्हणा तो आहे तो कॅल्क्युलेट केला जातो पर्सेंट रिलेटिव्ह ह्युमिडिटीमध्ये. ओके. आणि याचा फॉर्म्युला आहे की रेशिओ, हा रेशिओ आहे बघा, हे डिव्हिजन. ओके. डिव्हिजनचं साईन आहे आणि या पूर्ण क्वांटिटीला 100नी मल्टिप्लाय करायचं आहे, कारण आपल्याला इथे पर्सेंट काढायचं आहे म्हणून. ओके. इथे जागा नव्हती म्हणून मी खाली लिहिलं आहे, परंतु 100नी याला मल्टिप्लाय करायचं आहे. तर हे डिवाइडमध्ये आहे मग ॲक्च्युअल मास ऑफ वॉटर वेपर कंटेंट इन द एअर इन गिवन व्हॉल्यूम. म्हणजे ॲक्च्युअल म्हणजे किती प्रेझेंट आहे ऑलरेडी, आधीच किती प्रेझेंट आहे ॲक्च्युली. म्हणजेच काय तर तुम्ही ॲक्च्युली म्हणजे आपली ही झाली मग ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी, कारण हे नक्की सांगतं आपल्याला की किती आहे. इथे सुद्धा आपल्याला विचारलं ॲक्च्युअल मास ऑफ वॉटर वेपर प्रेझेंट इन एअर इन गिवन व्हॉल्यूम. तर ही झाली मग बेसिकली तुम्ही म्हणू शकता की ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी वरची क्वांटिटी. आणि इथे सेकंड आहे की मास ऑफ वेपर नीडेड टू मेक द एअर सॅच्युरेटेड ॲट दॅट व्हॉल्यूम. म्हणजे आणखी किती आपल्याला मग ॲड करावं लागेल की त्या एअरला सॅच्युरेटेड करायचं आहे. ओके. ते एअर जर अनसॅच्युरेटेड असणार तर तिला सॅच्युरेटेड करण्यासाठी किती मास वेपरचं ॲड करावं लागेल, तर ते डिव्हायजनमध्ये येणार इंटू त्याला 100 करायचं. ओके. तर ती भेटणार तुम्हाला पर्सेंट रिलेटिव्हिटी. तर ती मिळणार तुम्हाला पर्सेंट रिलेटिव्ह ह्युमिडिटी. ओके. आता ही जर रिलेटिव्हिटी ह्युमिडिटी जी ड्यू पॉईंटसाठी असते ती असते 100%. ही गोष्ट इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला लक्षात ठेवायची आहे की रिलेटिव्ह ह्युमिडिटी ॲट ड्यू पॉईंट इज 100%. आणि आणखी एक गोष्ट की जर ही रिलेटिव्हिटी रिलेटिव्ह ह्युमिडिटी ही जर 60%पेक्षा जास्त असणार, ओके, मोर दॅन 60% रिलेटिव्ह ह्युमिडिटी, RH मीन्स रिलेटिव्ह ह्युमिडिटी, तर जी एअर असते ती ह्युमिड असते. ह्युमिड म्हणजे दमट, आपण पाहिलं आहे आधी. आणि तेच जर ही लेस दॅन 60% असणार, ही रिलेटिव्ह ह्युमिडिटी 60%पेक्षाही कमी असणार, तर ती एअर असते मग ड्राय एअर म्हणजे कोरडी हवा. तर मग एखाद्या हवेमध्ये
एअरमध्ये ह्युमिडिटी किती आहे म्हणजे मॉइश्चर किती आहे, वॉटर वेपर किती आहे हे मोजण्यासाठी 2 युनिट्स किंवा फिजिकल क्वांटिटी वापरतात. एकच आहे ती बेसिकली ह्युमिडिटी, फक्त 2 फॉर्ममध्ये वेगवेगळ्या काढली जाते. एक त्यातला आहे ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी म्हणजे नक्की किती प्रेझेंट आहे, त्यात डायरेक्टली किती अमाऊंट वॉटर वेपर आहे एअरमध्ये ते डायरेक्टली काढलं जातं. तर तेच रिलेटिव्हमध्ये ती तुलनात्मकरित्या काढली जाते की ॲक्च्युअल किती आहे त्याला आपण किती ॲड करायला पाहिजे वॉटर वेपरचं मास त्याने डिवाईड करायचं म्हणजे रिलेटिव्ह भेटणार तुलनात्मक. म्हणजे हे ॲक्च्युअल त्याची तुलना हे ह्याच्यासोबत केली आहे की किती आपण ॲड केलं आहे त्याला 100ने मल्टिप्लाय करायचं म्हणजे ते पर्सेंटमध्ये भेटणार आपल्याला. ठीक आहे. आणि जे ड्यू पॉईंट असतो त्यावर ती रिलेटिव्ह ह्युमिडिटी असते 100%, कारण इथे आपण माससुद्धा याच्या ॲक्च्युअल जे आहे तेवढंच ॲड करत असतो. त्यामुळे हे दोन्ही सारखे होतात आणि हे दोन्ही कॅन्सल होतात आणि शेवटी 100% राहतं. ओके. आणि जेव्हा ही रिलेटिव्ह ह्युमिडिटी ही 60%पेक्षा जास्त असते तेव्हा ती एअर असते ह्युमिड आणि 60%पेक्षा लेस असेल तर एअर असते ड्राय एअर. ठीक आहे. आता ह्याचेच बघा तुमच्या पुस्तकात 2 एक्झाम्पल्स दिले आहे. ओके. सिम्पल एक्झाम्पल्स आहे त्यामुळे वेगळं काही त्यात सांगण्यासारखं असं काही नाही. एक्झाम्पल्स आहे सिम्पली, फक्त तुम्ही ते समजून घ्या. तर बघा तुम्ही हिवाळ्यामध्ये जर आकाशातून एखादं उडणारं प्लेन जर पाहिलं तर तुम्ही असं लक्षात येतं की त्यातून जो धूर निघतो मागून त्यात तुम्हाला असे ढगासारखे फॉर्म झालेले दिसतं बघा, किंवा त्याचं जे त्याचा जो उडण्याचा ट्रॅक आहे ज्या मार्गाने ते असं उडत गेलं त्याच्या मागे असा तुम्हाला धुवासारखा पूर्ण एक असा आहे, किंवा त्याची जी गॅस आहे ती तुम्हाला अशी त्याचे ढगांमध्ये रूपांतर झालेलं दिसतं. बरोबर. तर हे कशामुळे होतं तर हे सुद्धा अगेन होतं ह्युमिडिटीमुळे. म्हणजे बघा आता केअरफुली बघा, ते एरोप्लेन उडत गेलं तर त्याने काय रिलीज केलं मागे वेगवेगळ्या गॅसेस. बरोबर. वेगवेगळ्या गॅसेस त्या एअरमध्ये रिलीज केल्या. बरं. आता समजा की ती जर एअर त्या एअरमध्ये जास्त रिलेटिव्ह ह्युमिडिटी असणार. बरोबर. मग आताच मी तुम्हाला सांगितलं आहे की एखाद्या एअरमध्ये जर ही जी रिलेटिव्ह ह्युमिडिटी आहे ती 60%पेक्षा जास्त असेल. ओके. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं आहे की हे बघा मोर दॅन 60% जर रिलेटिव्ह ह्युमिडिटी असणार तर ती एअर असते ह्युमिड म्हणजे ती दमट असते. बरोबर. मग आता ती एअर जर दमट असणार म्हणजेच काय तर त्यात मॉइश्चर जास्त प्रमाणात असणार म्हणजेच वॉटर वेपर जास्त प्रमाणात असणार. बरोबर. मग अशा एअरमध्ये जर समजा ते गॅसेस जर मिक्स झाले, ओके, कशात तर मॉइश्चरमध्ये. का बरं मिक्स झाले? कारण ती जी एअर आहे तिची रिलेटिव्ह ह्युमिडिटी ही जास्त आहे 60%पेक्षा म्हणजेच ती ह्युमिड आहे. मग हे जर गॅसेस त्या एअरमध्ये मिक्स मॉइश्चरमध्ये जर मिक्स होत असतील ते गॅसेस तर हे गॅसेस आपल्याला मग दीर्घकाळ दिसतात. का बरं? तर ते त्यात मिक्स झाले आहे म्हणजेच काय झालं आहे आता तर ते सॅच्युरेटेड एअर झाली आहे. बरोबर. कारण ह्याच्यात विरघडलं आहे म्हणजे ती एअर आता सॅच्युरेटेड एअर झाली आहे आणि म्हणून मग तुम्हाला तो असा लांब धुराचा पट्टा असा जिथून प्लेन उडत गेलं त्या मार्गाने असा लांब धुराचा पट्टा दिसतो आकाशात. ओके. आणि मोस्टली हे विंटरमध्ये दिसतं, हिवाळ्यात. का बरं? कारण तेव्हा जे टेम्परेचर आहे ते कमी असतं आणि त्यामुळे मॉइश्चर ॲटमॉस्फिअरमध्ये जास्त असतं. ओके. आणि हेच मॉइश्चर मग त्या गॅसेससोबत विरघडतं किंवा सॅच्युरेटेड होतं आणि त्या एअरला म्हणतात मग सॅच्युरेटेड एअर आणि त्यामुळे तो पट्टा आपल्याला दिसतो. तर तेच याच्या उलट जर समजा ते जर रिलेटिव्ह ह्युमिडिटी ती जर लेस असेल 60%पेक्षा ते एअर जी आहे ती ड्राय असणार याचाच अर्थ तिथे मॉइश्चर कमी असणार. मॉइश्चर कमी असल्यामुळे तिथे कमी गॅस मिक्स होणार आणि कमी गॅस मिक्स झाल्यामुळे ती एअरसुद्धा कमी सॅच्युरेटेड असणार किंवा तुम्ही म्हणू शकता अनसॅच्युरेटेड असणार. ओके. आणि त्यामुळे त्या एअर जो आहे किंवा तो धुराचा पट्टा आहे तो दिसणार नाही. कारण इथे सुद्धा अगेन ड्रॉपलेट्स तुम्ही जे सांगत होतो मी किंवा जे वॉटर ड्रॉप्स ड्यू ड्रॉप्स आहे ते फॉर्म होणार नाही किंवा कमी फॉर्म होणार. ओके. आणि म्हणून तो धुराचा पट्टा तुम्हाला दिसणार नाही. ठीक आहे. तर आता तुम्हाला लक्षात आलं आहे की विमान जेव्हा जातं तेव्हा त्याच्या ट्रॅकवरून असा धुराचा पट्टा का दिसतो तो आपल्याला, कारण तेव्हा मॉइश्चर जास्त असतं एअरमध्ये आणि ते गॅससोबत मिक्स होऊन सॅच्युरेटेड एअर फॉर्म करतं की जे पुढे ड्यू ड्रॉप्स म्हणजे दवबिंदू किंवा पाण्याचे थेंब फॉर्म करतात आणि ते तिथे ढगांच्या रूपात कन्वर्ट होतात आणि त्यामुळे आपल्याला असा धुराचा पट्टा तिथे दिसतो. ठीक आहे. तर असंच आणखी एक सेकंड एक्झाम्पलसुद्धा दिलं आहे, फक्त ते एका ॲक्टिव्हिटीच्या फॉर्ममध्ये ट्राय दिस म्हणून दिलं आहे बघा.
त्यात काय म्हटलं आहे की टेक अ बॉटल ऑफ कोल्ड वॉटर आउट ऑफ रेफ्रिजरेटर अँड कीप इट आउट फॉर अ व्हाईल. ऑब्झर्व द आउटर सरफेस ऑफ द बॉटल. म्हणजे एक थंड पाण्याची बॉटल फ्रीजमधून बाहेर काढा, ओके, आणि तिला बाहेर ठेवा. ठीक आहे, काही काळासाठी बाहेर ठेवा ती थंड पाण्याची बॉटल आणि त्या बॉटलला निरीक्षण करा, त्या बॉटलचं ऑब्झर्वेशन करा. तर काय लक्षात येईल तुम्हाला? तर काय लक्षात येणार की ते बॉटलचा जो आउटर सरफेस आहे त्यावर तुम्हाला असे पाण्याचे थेंब छोटे छोटे ड्रॉपलेट्स जमा झालेले दिसणार. ठीक आहे. तर सेकंड काय विचारलं आहे बघा की ड्रॉप्स ऑफ वॉटर कॅन बी ऑब्झर्वड ऑन द आउटर सरफेस ऑफ बॉटल. हे बघा पाण्याचे ड्रॉप्स आपल्याला दिसणार आउटर सरफेसवर, बरोबर आहे, ड्रॉपलेट्स किंवा ड्रॉप्स फॉर्म झालेले दिसणार. ओके. In the same way, if we observe the leaves of plant, grass or window glass of a vehicle in the early morning, we see water droplets collected on the surface. ठीक आहे. तर जसे आता इथे बॉटलीवर आपल्याला त्या बॉटलवर ड्रॉपलेट्स फॉर्म झाले किंवा वॉटर ड्रॉप्स फॉर्म झालेले दिसले, तसेच जर तुम्ही गवतावर किंवा झाडाचे जे पानं आहे, ओके, लिव्ज ऑफ ट्री किंवा ग्रास, त्यांच्या जर पानावर तुम्ही बघितलं, ठीक आहे, तर किंवा जे विंडो ग्लास ऑफ व्हेकल, जे चारचाकी वाहनं असतात कार वगैरे, तर त्यांच्या ग्लासेसवर किंवा आरशांवर नाही का, तर त्यांच्या आरशांवर जर बघितलं सकाळी तर तेव्हासुद्धा तुम्हाला असे ड्रॉपलेट्स फॉर्म झालेले दिसतात. मग आता हे कशामुळे? तर अगेन ह्युमिडिटीमुळे. कारण मी तुम्हाला याच्या आत्ता इथे सांगितलं आहे की लो टेम्परेचर जर असणार तर तिथे मॉइश्चर जास्त असतं त्या एअरमध्ये, ओके, आणि सकाळी टेम्परेचर कमी असतं. हे बघा इथे सांगितलं मी की लो टेम्परेचर जर असणार तर लेस वॉटर वेपर टू सॅच्युरेट द एअर. ओके, म्हणजे लो टेम्परेचर असणार तर आपल्याला जे वॉटर वेपर आहे ते कमी लागणार. का बरं? तर ऑलरेडी वॉटर वेपर ॲटमॉस्फिअरमध्ये जास्त असणार, बरोबर. कारण जास्त टेम्परेचर असणार तर जास्त बाष्पीभवन होणार आणि ते वॉटर वेपर सर्व वरती जाणार, परंतु कमी टेम्परेचर असणार तर ते खालीच राहणार. त्यामुळे त्या एअरला जर सॅच्युरेट करायचं असेल तर आपल्याला वॉटर वेपर कमी लागतील, कारण ऑलरेडी प्रेझेंट आहे म्हणून. ओके, तर सेम इथे सुद्धा ते वॉटर वेपर ऑलरेडी तिथे प्रेझेंट आहे, कारण टेम्परेचर तेव्हा कमी असतं सकाळी, आणि त्यामुळे मग ते त्या गॅसेससोबत मिक्स होतात, म्हणजे सॅच्युरेटेड होतात आणि ते असे ड्रॉपलेट्स फॉर्म होतात. ठीक आहे, एअरसोबत ते मिक्स होतात वॉटर ड्रॉपलेट्स किंवा वॉटर वेपर्स, आणि त्यापासून ड्रॉपलेट्स फॉर्म होतात. आणि हेच तुम्हाला इथे सुद्धा सांगितलं आहे बघा की ड्यू टू डिक्रीज इन टेम्परेचर कमी असल्यामुळे इट बिकम सॅच्युरेटेड विथ वॉटर वेपर. तर ती जी एअर आहे ती वॉटर वेपरसोबत सॅच्युरेटेड होते, ओके, आणि त्यामुळेच मग हे वॉटर वेपर ड्रॉपलेट्समध्ये, ठीक आहे, पाण्याचे किंवा वॉटरच्या ड्रॉपलेट्समध्ये, टायनी म्हणजे लहान, स्मॉल ड्रॉपलेट्समध्ये कन्वर्ट होते. ठीक आहे, त्यालाच आपण मग दवबिंदू म्हणतो. आणि हेच जे टेम्परेचर आहे, ज्या टेम्परेचरवर हे सर्व होतं त्याला म्हणतात मग ड्यू पॉईंट टेम्परेचर. हे सुद्धा आपण पाहिलं आहे आधी, ओके. आणि हे सुद्धा अगेन डिपेंड असतं की किती वॉटर वेपर प्रेझेंट आहे, ते सुद्धा आपण आत्ताच डिस्कस केलं आहे. मग आता नेक्स्ट टॉपिक आहे मग युनिट ऑफ हीट. हा सुद्धा ते तुम्हाला लक्षातच ठेवायचं आहे युनिट, आणि खूप इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला लक्षात ठेवावंच लागेल ते. तर 2 युनिट आहे मग एक SI युनिट आहे आणि एक आहे CGS युनिट. SI युनिट हे कोणी दिलं असतं? तर ते दिलं असतं सिस्टीम इंटरनॅशनली, ओके, म्हणजे एक इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आहे की जी सर्व सॉरी ते स्पेलिंग मिस्टेक, ओके, इंटरनॅशनली. सो एक इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आहे. का बरं? कारण वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये आधी हे वेगवेगळे युनिट्स होते. जसं आपल्या मराठी भाषेत आपण मराठी भाषा बोलताना आपले वेगवेगळेच युनिट असणार, ठीक आहे. तर काही भागांमध्ये दुसरी भाषा, तर तिथे वेगळे त्यांचे युनिट्स. तर त्यामुळे आंतरराष्ट्रीय संस्था स्थापन करण्यात आली आणि सर्व ठिकाणी हे युनिट सारखेच असणार, कुठेही जा, मग कुठेही देशात, ठीक आहे, पूर्ण जगात कुठेही जा ते सारखेच असणार. त्याला म्हणतात सिस्टीम इंटरनॅशनली, ठीक आहे, म्हणजेच SI. तर SI युनिट आहे मग हीटचं जूल, ओके, आणि CGS युनिट आहे कॅलरी. CGS म्हणजे सेंटीमीटर ग्राम सेकंद, ठीक आहे. तर ते युनिट आहे मग कॅलरी, त्याला सिम्पली कॅल म्हणून रिप्रेझेंट करतात आणि जूलला स्मॉल जेने रिप्रेझेंट करतात. ठीक आहे, तर हे 2 युनिट आहे हीटचे. आता यांची डेफिनेशनसुद्धा दिली आहे, तर ती डेफिनेशनसुद्धा तुम्हाला माहीत असली पाहिजे की द अमाऊंट ऑफ हीट एनर्जी टू रेज द टेम्परेचर ऑफ 1 ग्राम ऑफ वॉटर बाय 1 डिग्री सेल्सियस फ्रॉम 14.5 डिग्री सेल्सियस टू 15.5 डिग्री सेल्सियस इज कॉल्ड 1 कॅलरी हीट. म्हणजे काय बघा, जर
तुमच्याकडे 1 ग्राम वॉटर आहे. 1 ग्राम म्हणजे खूप छोटं होतं. ठीक आहे. सो एवढंसं तुमच्याकडे वॉटर आहे 1 ग्राम. ठीक आहे. आणि तुम्ही ते एका चमच्यात किंवा कशात तरी घेतलं आहे. ओके. आणि तुम्ही त्याला गॅसवर ठेवलं आहे गरम होण्यासाठी. मग त्या 1 ग्राम वॉटरचं टेम्परेचर जेव्हा 1 डिग्री सेल्सिअसनी वाढणार. ठीक आहे. 1 डिग्री सेल्सिअसनी वाढणार. तर तेवढं वाढण्यासाठी तुम्ही त्याला किती गॅस किंवा किती हीट सप्लाय केली. किती तुम्ही गॅस जाळणार तेव्हाच त्याला हीट जाणार. तर तुम्ही किती हीट त्याला सप्लाय केली त्या हीटला म्हणतात किंवा त्या हीटला म्हणतात 1 कॅलरी हीट. लक्षात आलं. 1 ग्राम वॉटरला 1 डिग्री सेल्सिअसनी जर हीट करायचं असेल 14.5 ते 15.5 डिग्री सेल्सिअसपर्यंत तर त्याला म्हणतात 1 कॅलरी हीट. ठीक आहे. आणि त्याचंच सारखं सेम आहे, फक्त इथे आता इथे 1 ग्राम घेतलं आहे तर इथे 1 किलोग्राम घ्या. तर त्याला म्हणतात मग 1 किलो कॅलरी हीट. ओके. इथे काय आहे 1 कॅलरी. 1 ग्राम होतं म्हणून 1 कॅलरी घेतलं आहे. तर 1 किलोग्राम घ्याल तर इथे 1 किलो कॅलरी घ्यायचं. किलोग्राम किलो कॅलरी, ग्राम कॅलरी. फक्त तिथे कॅलरीच्या पुढे एक किलो के त्याला सिम्पली रिप्रेझेंट करतात. ओके. के इज इक्वल टू 1000. के म्हणजे किलो होतं आणि 1 किलो इज इक्वल टू 1000 ग्राम. ठीक आहे. 1000 ग्राम होतं. 1 किलो इज इक्वल टू 1000 ग्राम. सो इथे सिम्पली के लावायचं पुढे 1 किलो कॅलरी इज इक्वल टू 1000 कॅलरी. सेम डेफिनेशन आहे तीच, फक्त इथे 1 ग्रामच्या जागी 1 केजी 1 किलोग्राम टाकायचं आहे आणि टेम्परेचर तेच. आता एक गोष्ट इथे खूप इम्पॉर्टंट आहे आणि तुम्हाला लक्षात ठेवायची आहे की बघा आता टेम्परेचर तर 1 डिग्रीने वाढवायचं आहे. बरोबर. मग ते आपण 20 ते 21 किंवा 25 ते 26 किंवा 40 ते 41 असंही वाढवू शकलो असतो. मग इथे स्पेसिफिक 14.5 ते 15.5 इथे सुद्धा असं का घेतलं आहे. तर असं ह्याच्यासाठी घेतलं आहे कारण ही जी हीट आहे जी एका ग्रामचं टेम्परेचर 1 डिग्रीने वाढवायला लागते कुठल्याही सबस्टन्ससाठी, ती सबस्टन्स टू सबस्टन्स व्हॅरी करते. ठीक आहे. सबस्टन्स टू सबस्टन्स पूर्ण लिहा. सबस्टन्स टू सबस्टन्स व्हॅरी होते. काय तर अमाऊंट ऑफ हीट कशासाठी लागणारी तर टू रेज द टेम्परेचर ऑफ 1 ग्राम ऑफ दॅट सबस्टन्स बाय 1 डिग्री सेल्सिअस. एका डिग्रीनी त्या टेम्परेचरच्या 1 ग्रामचं टेम्परेचर जर वाढवायचं असेल तर त्याला जी हीट लागणार ती प्रत्येक सबस्टन्स टू सबस्टन्स व्हॅरी होते. म्हणजे सबस्टन्स टू सबस्टन्स ती वेगवेगळी असते. ॲल्युमिनियमचं जर 1 ग्राम वाढवायचं असेल एका डिग्रीने तर ते वेगळी हीट लागणार. ओके. कॉपरची वाढवायची असेल 1 ग्रामचं तर एका डिग्री सेल्सिअसनी तर ते वेगळी हीट लागणार. ओके. वेगळी हीट म्हणजे त्याचं प्रमाण कमी जास्त प्रमाणात असणार. तरी म्हणून इथे स्पेसिफिकली वॉटरसाठी सुद्धा ते 14.5 आणि 15.5च्या दरम्यान जे लागतं त्याला 1 किलो कॅलरी म्हणतात. 1 कॅलरी म्हणतात. ठीक आहे. तर वॉटरसाठी सुद्धा अगेन ह्या टेम्परेचरला मोजलं तर आपल्याला 1 कॅलरी इज इक्वल टू 4.18 जूल भेटतं. तर ते दुसऱ्या टेम्परेचरवर जर मोजलं ओके जसं 40 ते 41च्या दरम्यान जर मोजलं तर यातसुद्धा थोडाफार फरक येतो. ओके. आणि त्यामुळेच इथे हे टेम्परेचर लिहिणे डेफिनेशनमध्ये हे खूप इम्पॉर्टंट असतं कारण त्या टेम्परेचरवर तेवढी हीट असते म्हणून. ठीक आहे. हीच इम्पॉर्टंट गोष्ट होती ती इथे तुम्हाला ब्ल्यू बॉक्समध्ये दिली आहे. ठीक आहे. सोपी आहे, समजली आहे तुम्हाला. ओके. आणि इथे एक इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट जूल, जेम्स प्रिस्कॉट जूल, ज्यांच्या नावावर हे जूल युनिट दिलं गेलं आहे बघा. तर हे दिलं गेलं आहे ह्या सायंटिस्टच्या नावावर, जेम्स प्रिस्कॉट जूल यांच्या नावावर. का बरं? कारण त्यांनी पहिल्यांदा जी एनर्जी आहे, हीट एनर्जी आहे, त्यांचं डिस्क्रिप्शन दिलं होतं. ओके. पहिल्यांदा जगाला सांगितलं की हीट एनर्जी असते कुठे तर कायनेटिक एनर्जीच्या स्वरूपात असते. ओके. आणि कुठे तर मॅटरमध्ये, म्हणजे जे आपल्या अवतीभोवती मॅटर आहे त्यामध्ये कायनेटिक एनर्जीच्या फॉर्ममध्ये ही हीट एनर्जी असते आणि ती एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये कन्वर्ट होते. आपण पाहिलं आहे फर्स्ट पार्टमध्ये. ठीक आहे. तर हे त्यांनी सांगितलं आणि म्हणूनच त्याला त्यांच्या नावावरून त्या हीटचं युनिट जूल दिलं आहे. ओके. कन्वर्जन ऑफ हीट एनर्जी टू वर्क गिव्स द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. ठीक आहे. हीट एनर्जी टू वर्कचं जे कन्वर्जन आहे यामुळे आपल्याला फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स भेटतो.
तर बस एवढंच होतं या व्हिडिओमध्ये. आय होप की तुम्हाला हा टॉपिक समजला असेल. तरीही तुमचे काही क्वेश्चन्स असतील किंवा काही नाही समजलं, क्वेरीज असतील, तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. ओके. आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत देखील शेअर करा. ठीक आहे. सो थँक्स फॉर वॉचिंग. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.